माझ्या नवऱ्याची एवढी लायकी नसूनही तो माझ्यासाठी महागातल्या महाग वस्तू घेऊन येत होता. म्हणून मी खूप हैराण झाले होते की तो हे सगळं कुठून घेऊन येतो. तो रोज माझ्यासाठी माझ्या आवडीच्या वस्तू आणि खायला घेऊन यायचा. पण एक गोष्ट मात्र तो खूप विचित्र करायचा की रात्र होताच तो स्वतः दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायचा. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा की जर याला माझी एवढी काळजी आहे, तो माझ्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी घेऊन येतो, मग त्याला माझ्यात रस का नाही? तो माझ्याजवळ का बसत नव्हता? माझ्याशी का बोलत नव्हता? माझ्यासोबत त्याचे वागणे नॉर्मल का नव्हते? खरं काय आहे ते जाणून घेण्यासाठी एका रात्री मी त्याच्या येण्याच्या आधी त्या दुसऱ्या खोलीत लपून बसले. म्हणजे जेव्हा तो येईल तेव्हा मला कळेल की तो या खोलीत रात्री का येतो, माझ्याजवळ का येत नाही. मग ज्या वेळेस माझा नवरा खोलीत आला तेव्हा त्या रात्री मी माझ्या नवऱ्याला असे काही करताना बघितले की मी माझ्या कानांनाच हात लावला. माझे नाव पल्लवी आहे. मी दिसायला खूपच जास्त सुंदर असल्याने माझी वहिनी नेहमी माझ्या सुंदरतेवर खूप तिरस्कार करायची. ती म्हणायची की तुझी ही सुंदरता एक दिवस मातीमोल होऊन जाईल. यावर मी तिला म्हणायचे की वहिनी, देवाची तरी भीती बाळगा. मी तुमचे काय नुकसान केले आहे? माझे बाबा या जगात नव्हते, पण जोपर्यंत माझी आई जिवंत होती तोपर्यंत त्या घरात माझाच हुकूम चालत होता. माझा मोठा भाऊ सुद्धा माझा तिरस्कार करत होता. म्हणायचा की तू सारखी माझ्या बायकोसोबत भांडत जाऊ नकोस. मी सुद्धा लहानपणापासूनच थोडी जिद्दी होते, कारण मला चुकीचे काही सहन होत नव्हते. जेव्हा माझी वहिनी माझ्या आईला वेळेवर जेवायला द्यायची नाही किंवा शिळे अन्न खायला द्यायची, तेव्हा मला तिचा खूप राग यायचा. कारण माझी आई पहिल्यापासूनच BP आणि शुगरची पेशंट होती. एक दिवस तर वहिनीने माझ्या आईला माझ्या समोरच शिळे अन्न खायला दिले. मी वहिनीला म्हणाले की अगोदरच माझ्या आईची तब्येत खराब असते. तुला जर तिचे जेवण बनवता येत नसेल तर मला सांगायचं ना. तू शिळे अन्न देऊन माझ्या आईला मारायला टपली आहेस का? या गोष्टीवर आमच्या दोघींमध्ये खूप वाद झाला. माझा भाऊ तर त्याच्याच बायकोची साथ देत मला म्हणाला की मी तर तुला एक दिवस असा नीट करेल की तू कायम मला लक्षात ठेवशील. तू लहान असून सुद्धा तुला तुझ्या मोठ्या वहिनीसोबत असे बोलणे शोभते का? यावर मी म्हणाले की दादा, गोष्ट लहान किंवा मोठ्याची नाहीये. वहिनी जर काही चुकीचं करत असेल तर मी तिला नक्कीच बोलणार. त्या रात्री खरंच माझ्या आईची तब्येत इतकी बिघडली की तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. पण 3-4 दिवस ॲडमिट राहून सुद्धा अखेर ती हे जग सोडून गेली. सर्वात जास्त मला या गोष्टीचा खूप त्रास झाला होता. आमचे काही नातेवाईक आले होते, पण त्यांनी थोडेफार माझे सांत्वन केले आणि निघून गेले. आता घरात फक्त माझा मोठा भाऊ, वहिनी आणि मीच होते. आई गेल्याच्या काही दिवसानंतर एका रात्री माझा भाऊ माझ्या रूममध्ये आला. तेव्हा मला वाटले की तो आता मला म्हणेल की आई आता या जगात नाही, पण तुझा भाऊ तर जिवंत आहे ना, तू काही काळजी करू नकोस. कोणत्या गोष्टीची गरज वाटली तर मला सांग. पण या उलट माझा भाऊ मला म्हणाला की आता आई या जगात नाही, म्हणून मी तुझे लग्न करत आहे. तू लवकरच स्वतःच्या घरी निघून जाशील ते चांगलंच होईल. हे ऐकून मी माझ्या भावाकडे आश्चर्याने बघू लागले. पण माझ्यामध्ये आता एवढी हिंमत नव्हती की मी त्याला विचारू शकेल की तू माझे लग्न कोणासोबत लावत आहे. मी त्याला फक्त एवढेच म्हणाले की एवढ्या लवकर लग्न? कारण आईला जाऊन अजून महिनासुद्धा झाला नव्हता. तेव्हा माझा भाऊ मला म्हणाला, हो, लवकरच लग्नाचा विधी आहे. तुझ्या मनात जर लग्नाला घेऊन काही स्वप्ने असतील तर ती मनातच दाबून टाक. तुझ्यासाठी मी तुझे लग्न धूमधडाक्यात करू शकत नाही. एवढं बोलून माझा भाऊ तडातडा माझ्या रूममधून बाहेर निघून गेला. तेव्हा मी बेडवर पडून रडायला सुरुवात केली. पण नंतर मी स्वतःच मनाला समजावले की लग्न तर एक ना एक दिवस होणारच होतं. जर लग्न झाले तर माझे स्वतःचे घर असेल, माझा हक्काचं घर असेल. तिथे मला कोणाची गुलामी तर करावी लागणार नाही ना. हाच विचार करून मी स्वतःला लग्नासाठी तयार केले होते. पण लग्नाच्या दिवशी हे बघून मी खूप हैराण झाले होते की माझ्या भावाने माझे लग्न कसल्या व्यक्तीसोबत ठरवले आहे. नक्कीच यामध्ये सुद्धा माझ्या वहिनीचाच हात आहे. कारण वहिनी माझा नेहमी तिरस्कारच करायची. नक्कीच तिने माझ्याशी बदला घेतला होता. कारण माझा होणारा नवरा खूप विचित्र अवस्थेत बसला होता. त्याला बघून तर एखादा लहान मुलगा सुद्धा सांगेन की तो एक नॉर्मल व्यक्ती नाहीये, उलट एक वेडा माणूस आहे. कारण तो हातामध्ये बिस्किटं घेऊन हावरटासारखा खात होता. त्याचे केस विखुरलेले होते. कपडे तर त्याने नवीन घातले होते, पण ते त्याने एवढे घाण केले होते की जसे काय तो मातीतूनच खेळून आला आहे. लग्नाला नातेवाईक आणि गावातल्या सुद्धा बायका आल्या होत्या. त्यांनी सुद्धा बोलायला चालू केले होते की पल्लवीचा होणारा नवरा तर वेडा आहे.
सख्या भावाने बहिणीवर असा अन्याय करायला नको होता. इतक्या चांगल्या सुंदर मुलीचे एका वेड्या माणसासोबत लग्न लावून देत आहे. आई काय गेली आणि भावाने तर बहिणीचे आयुष्यच उद्ध्वस्त केले. त्या हे सगळं बोलत होत्या, पण आता काहीच फायदा नव्हता. माझे लग्न झाले होते. आता तर पाठवणीची वेळ आली होती. माझे डोळे अश्रूंनी दाटले होते. रडण्याची इच्छा होत होती, पण मी रडू शकत नव्हते. मी जर रडले असते तर माझे अश्रू कोणी पुसले असते. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. आज जर माझी आई जिवंत असली असती तर माझ्यासोबत हे सर्व काही घडलंच नसतं. माझ्या वहिनीनेच माझ्या भावाला माझ्या विरुद्ध भडकवले असणार. पण भावाला सुद्धा कळाले नाही का की आपण आपल्या बहिणीचे लग्न एका वेड्या माणसासोबत करत आहोत. तो वेडा नवरा मला कसा ठेवेल, काय खायला प्यायला घालेन. आजकाल तर लोक ज्यांच्याजवळ नोकरी नसते अशा मुलांसोबत सुद्धा आपल्या मुलींचे लग्न करत नाहीत. पण इथे नोकरी तर दूरचीच गोष्ट होती. माझ्या नवऱ्याला तर अक्कल सुद्धा नव्हती. एक वेळेस माझ्या मनाने विचार केला की सासरी जाण्यास नकार द्यावा, पण नकार देऊनही माझाच तमाशा झाला असता. माझ्या भावाने तर मला इथून कसेही काढलेच असते. त्यामुळे मी सर्व काही देवावर सोडले आणि शांतपणे निरोप घेतला. जाता जाता भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी माझे डोके मागे घेतले. तिथल्या सगळ्या लोकांनी हा प्रकार बघितला होता. वहिनी सुद्धा मला भेटण्यासाठी पुढे आली होती, पण मी तिला भेटले नाही. कारण ती तर सगळ्यांसमोर म्हणाली होती की आता आम्ही तुझे लग्न करून दिले आहे, म्हणून जास्त नखरे न दाखवता शांतपणे तुझ्या घरी चालती हो. अशी कोणती वहिनी आपल्या नंदेला म्हणते की तू आपल्या घरी चालती हो, ते सुद्धा तिच्या लग्नाच्या दिवशी. माझ्यासोबत खूप वाईट घडत होते. देव सुद्धा बघत होता की माझ्यावर किती अन्याय होत आहे, पण मला माहीत होते की देव मला नक्कीच न्याय देईल. माझा नवरा वेडा होता, पण त्याचे घर खूप चांगले आणि मोठे होते. 4 खोल्यांचे घर होते. तिथे त्याचा भाऊ सुद्धा होता. मला वाटले की तो सुद्धा याच घरात राहत असेल. पण जेव्हा रात्र झाली तेव्हा नवऱ्याऐवजी माझा दीर माझ्या रूममध्ये आला. तेव्हा मी जरा घाबरलेच होते. पण माझा दीर मला म्हणाला की वहिनी, घाबरण्याची काहीच गरज नाहीये. हे पण माझेच घर आहे आणि तिकडे दुसरीकडे सुद्धा माझे घर आहे, जिथे माझी बायको आणि माझी मुलं माझी वाट बघत आहेत. आता तुम्हालाच तुमच्या नवऱ्याला सांभाळायचे आहे. ते काय आहे की माझ्या बायकोचे माझ्या भावासोबत जमत नाही आणि आम्हाला सुद्धा आई वडील नाहीये. बस आता तुम्ही आहात आणि तुमचा नवरा आहे आणि हे घर आहे. तुम्हाला जर समजले नाही की कोणती वस्तू कुठे आहे, तेव्हा मला फोन करून विचारू शकता. इथे भिंतीवर माझा नंबर लिहिला आहे. तुमचा नवरा तुम्हाला जास्त त्रास देत असेल तेव्हा सुद्धा मला तुम्ही बोलवू शकता. पण हे समजून घ्या की मी इथे आलेलं माझ्या बायकोला आवडत नाही. जर तुम्हाला खूपच एमर्जन्सी आली तरच तुम्ही मला बोलवा, नाहीतर स्वतःच परिस्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न करा. कारण तो तर आता तुमचा नवरा आहे आणि तुम्हाला त्याच्याच सोबत आयुष्य काढायचं आहे. माझ्या धीराचं बोलणं ऐकून मला समजू शकत होते की आता माझे पुढचे जीवन किती वाईट होणार आहे. धीराच्या बोलण्यावर मी फक्त हो मध्ये मान हलवली. तेव्हा तो म्हणाला की वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक दिवस सर्व काही ठीक होईल. देव तुमची नक्कीच मदत करेल. मला माहीत होते की तो मला धीर देत होता. परंतु तो जाता जाता परत एकदा मला म्हणाला की वहिनी, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की एक दिवस सर्व काही ठीक होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला समजत नव्हते की तो ही गोष्ट पुन्हा पुन्हा का सांगत होता आणि ते सुद्धा एवढा जोर देऊन बोलत होता. सध्या तर मला काहीच कळत नव्हते. मी म्हणाले की ठीक आहे. माझा नवरा दुसऱ्या खोलीत होता. मी जेव्हा त्या खोलीत गेले तेव्हा हैराण झाले, कारण इथले सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि काही तुटले देखील होते. काही खेळणी सुद्धा पडली होती. कदाचित त्याचे मन छोट्या मुलांसारखे होते. त्याने माझ्याकडे बघितले तेव्हा मी खूप घाबरले. मला वाटले की तो माझ्यासोबत काहीतरी वाईट करेल, पण त्याने असे काहीच केले नाही. मी शांतपणे जाऊन माझ्या रूममध्ये झोपले. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी हैराण झाले, कारण समोर तर माझा नवरा बसला होता. त्याला बघून मी खूप घाबरले. पण जेव्हा माझी नजर टेबलवर पडली तेव्हा माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले, कारण टेबलवर तर चहा नाश्ता ठेवलेला होता. नाश्ता तर बाहेरून आणलेला दिसत होता. मी माझ्या नवऱ्याकडे बघितले आणि आजूबाजूला बघितले. मग मला वाटले की कदाचित माझ्या दिराने हा नाश्ता आणला असेल. पण घरात तर कोणीच नव्हते आणि बाहेरचा दरवाजा सुद्धा बंद होता, कारण रात्री मी स्वतः कडी लावली होती. मी विचार करतच होते की माझा नवरा मला म्हणाला की नाश्ता करून घे आणि तो सुद्धा नाश्ता करू लागला. मी हे सर्व बघून थक्क झाले होते, कारण माझ्या नवऱ्याला जर एवढे कळत होते की आमचे लग्न झाले आहे आणि नाश्ता बाहेरून मागवायचा आहे, मग हा वेडा कसा काय असू शकतो.
पण नंतर त्याने लहान मुलांप्रमाणेच गाणे म्हणायला सुरुवात केली. तेव्हा मला समजले की हे त्याचे नॉर्मल वागणे आहे. कदाचित त्याला सुद्धा भूक लागली असेल आणि त्याच्याजवळ थोडेफार पैसे असतील म्हणून तो हा नाश्ता घेऊन आला असेल. एवढे काम तर एक छोटा मुलगा सुद्धा करू शकतो. नाश्ता केल्यानंतर मी घर साफ करायला घेतले. मी माझ्या दिराला हे सुद्धा विचारणं विसरले होते की या घराचा खर्च कसा चालतो. पण सध्या तरी घरामध्ये गरजेचे सर्व सामान पडले होते. मग मी दुपारचे जेवण सुद्धा बनवले. माझा नवरा अचानक कुठेतरी गेला तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये आले होते. मला वाटले की तो घरातूनच पळून गेला. म्हणून मी माझ्या दिराला फोन केला. तेव्हा माझा दीर म्हणाला होता की वहिनी, काळजी करण्याची काहीच गरज नाही. तो कधी कधी घराच्या बाहेर जातो पण परत सुद्धा येतो. रात्रीपर्यंत तो घरी नक्की येईल आणि जर रात्रीपर्यंत घरी आला नाही तर मला परत फोन करा. यावर मी म्हणाले की ठीक आहे. रात्र झाली तेव्हा माझा नवरा परत घरी आला. त्याच्या हातामध्ये कोणती तरी वस्तू होती जी त्याने माझ्या हातात दिली. मी ती उघडून बघितली तर त्यामध्ये मोगऱ्याचा सुगंधित गजरा होता. मी त्याला विचारले की हे काय आहे. तेव्हा तो म्हणाला की हे मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. हे ऐकून मी चकित झाले होते. त्याने तो गजरा माझ्याजवळ दिला आणि स्वतः दुसऱ्या रूममध्ये गेला. मी काही वेळाने त्या दुसऱ्या रूमजवळ जाऊन बघितले तर ती रूम आतून लॉक होती. त्या घरामध्ये माझे दिवस चांगले चालले होते. जसा मी विचार केला होता तसे काहीच होत नव्हते. उलट सगळं काही चांगले होत होते. माझा नवरा माझ्यासाठी रोज रोज कोणती ना कोणती वस्तू घेऊन येत होता. माहीत नाही त्याच्याकडे पैसे कुठून येत होते. घरात सुद्धा प्रत्येक गरजेची वस्तू हजर होती. जेव्हा घरातले सामान संपायला लागले तेव्हा माझ्या दिराने येऊन मला 40,000 रुपये दिले. तेव्हा मी त्याला विचारले की हे घर सुद्धा तुम्हीच चालवतात का. तेव्हा माझा दीर म्हणाला की नाही, असे काहीच नाही. खरं तर आमच्या दोघा भावांच्या नावावर काही दुकाने आहेत. त्याचे आम्हाला भाडे येते. मग मी त्यातूनच काही पैसे काढतो. आज 1 तारीख आहे तर मी तुम्हाला पैसे द्यायला आलो आहे. तुम्हाला दर महिन्याला 40 ते 50,000 रुपये मिळत जातील. यावर मी म्हणाले की ठीक आहे. मग त्या पैशातून मी घरात किराणा सामान भरला. त्या घरात टीव्ही होता, AC सुद्धा होता, सगळं काही होतं. एक दिवस माझ्या घरी माझा भाऊ आणि वहिनी आली. त्यांना तर माहीत होते की त्यांनी माझे लग्न एका वेड्या माणसासोबत केले आहे. मला माहीत होते की ते हेच बघायला आले असतील की माझे काय हाल चालले आहे. पण जेव्हा त्यांनी मला बघितले तेव्हा ते थक्कच झाले होते. कारण मीने महागातली नवीन साडी घातलेली होती. तेव्हा माझ्या वहिनीने मला विचारले की ही नवीन साडी तू कुठून आणलीस. लग्नात तर या लोकांनी तुला फक्त 3-4च साड्या घेतल्या होत्या आणि आम्ही सुद्धा तुझ्यासाठी काहीच घेतले नव्हते. यावर मी सांगितले की ही साडी माझ्या नवऱ्याने मला आणून दिली आहे. माझं बोलणं ऐकून वहिनी हसू लागली आणि म्हणाली की तुझ्या नवऱ्याला तर तोंड धुवायची सुद्धा अक्कल नाहीये, तर तो तुझ्यासाठी एवढ्या महागातली साडी कसं काय आणू शकतो. यावर मी म्हणाले की तुम्हाला कोणी सांगितले की माझ्या नवऱ्याला तोंड धुण्याची अक्कल नाही म्हणून. हे बघा, मी तुम्हाला दाखवते की त्याने माझ्यासाठी काय काय आणले आहे. जेव्हा मी माझ्या वहिनीला माझ्या नवऱ्याने आणलेल्या सर्व वस्तू दाखवल्या तेव्हा तिला खूपच आश्चर्य वाटले. ती म्हणाली की तुझा नवरा या सगळ्या वस्तू कुठून घेऊन येतो, चोरी तर करत नाही ना. मी म्हणाले या वस्तू चोरीच्या नाहीत, या वस्तू बिलकुल नवीन आहेत. पण माझी वहिनी हे मानायलाच तयार नव्हती. कारण तिचे तर असे झाले होते की तिचा तीरच निशाणावर लागला नव्हता. म्हणजे तिची इच्छा माझ्यासोबत काहीतरी वाईट करण्याची होती, पण वाईट काहीच होत नव्हतं. तेव्हा ती खूप टेन्शनमध्ये आली होती. ते काही का असेना, पण मी सुद्धा मोठ्या गर्वाने वहिनीला सर्व वस्तू दाखवल्या होत्या आणि मी सुद्धा खूप खुश झाले होते. माझी वहिनी मला म्हणाली, हे बघ, आम्ही घाई गडबडीत येऊन चुकीचा निर्णय घेतला होता, पण तू तर खूप खुश वाटत आहे. मी माझ्या भावाला सुद्धा सांगितलं होतं की तू कोणताच चुकीचा निर्णय घेतला नाही. खरंच मी या घरात खूप खुश आहे. मला या घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. आपण सुद्धा गरीब लोकच होतो ना. जर माझे लग्न दुसरीकडे झाले असते तर आपल्यासारख्या गरिबासोबतच झाले असते. पण हे बघ, हे लोक तर तुमच्यापेक्षाही खूप श्रीमंत आहेत. या घरात तर AC सुद्धा आहे. इथे गरम झाले तरी शांतीची झोप येते. माझं बोलणं ऐकून माझ्या वहिनीचे तोंड बघण्यासारखे झाले होते. मला माहीत होते की घरी जाताच ती माझ्या भावासोबत भांडण करेल. माझा नवरा माझ्यासोबत बोलत नव्हता, पण माझ्यासाठी वस्तू घेऊन यायचा, माझी काळजी घ्यायचा. एके दिवशी मी घरामध्ये काहीतरी काम करत होते तेव्हा माझ्या पायाला दुखापत झाली. तेव्हा माझ्या नवऱ्याने लगेच पायाला पट्टी बांधली. पण रात्र होताच तो दुसऱ्या रूममध्ये निघून गेला आणि ती रूम आतून लॉक करून घेतली. मी खूप हैराण झाले होते की हा मामला नक्की काय आहे.
मला त्याला विचारायचे होते, कारण मी पिक्चर आणि नाटकांमध्ये बघितले होते की वेडा माणूस प्रेम दिल्याने ठीक होऊन जातो आणि मला वाटत होते कदाचित मी त्याला ठीक करू शकेन आणि तो जर बरा झाला असेल तर तो या जगामध्ये सगळ्यात चांगला माणूस सिद्ध होत होता, कारण तो तर दिसायलाही सुंदर होता, त्याचे स्वतःचे घरसुद्धा होते, त्याच्याकडे तर पैशांची सुद्धा काहीच कमतरता नव्हती. जर असे घडले तर माझे पूर्ण जीवन सेट होईल. पण तो माझ्यासोबत बोलतच नव्हता. मला हळूहळू समजायला लागलं होतं की जे काही प्रकरण आहे त्याचा संबंध त्या दुसऱ्या रूमसोबत नक्कीच आहे, कारण रात्र होताच माझा नवरा त्याच रूममध्ये जात होता. त्यामुळे मी ठरवले होते की मी आता जाणूनच राहीन की त्या रूममध्ये जाऊन माझा नवरा नक्की काय करतो. मी एक वेळ त्या रूममध्ये गेले होते, पण तिथे असे काहीच नव्हते. घराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. घरातले सर्व व्यवहार मीच बघत होते. माझा नवरा माझी खूप काळजी घेत होता आणि रोज माझ्यासाठी कोणती ना कोणती वस्तू घेऊन येत होता, पण तो कुठे जायचा हे मला माहीत नव्हते. एक वेळेस मी त्याचा पाठलाग केला होता, पण रस्त्याबद्दल मला माहिती नव्हती. मला वाटत होतं की मी रस्ता चुकेल, म्हणून मी परत घरी आले होते. तो माझ्या डोळ्यांसमोरून माहीत नाही कुठे गायब झाला होता, पण मला त्या रूममध्ये नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. तो त्या रूमला आतून लॉक लावून काय करतो हे मला माहीत करून घ्यायचं होतं. तो बाहेर जाताना सुद्धा त्या रूमला कुलूप लावायचा. म्हणून एक दिवस मी त्या रूमची चावी गायब केली आणि कुलूप खोलून ठेवले होते. त्याला चावी मिळाली नाही म्हणून तो कुलूप न लावताच बाहेर गेला होता. माझा प्लॅन होता की मी तो येण्याआधीच त्या रूममध्ये लपून बसेल आणि जेव्हा तो रूममध्ये येईल तेव्हा मला माहीत पडेल की तो इथे नक्की काय करतो. पण जसा तो घरी आला तेव्हा तो मला शोधत होता. त्याला माझे नावसुद्धा लक्षात होते. जर माझ्याशी त्याचे काही काम असेल तर तो मला माझ्या नावानेच आवाज द्यायचा. कधी कधी त्याला बघून मला खूप वाईट वाटायचे की तो किती सुंदर आणि तरुण आहे आणि त्याच्यासोबत माहीत नाही काय झाले की तो वेडा झाला. नक्कीच तो जन्मताच वेडा नव्हता, कारण म्हणतात की अशा लोकांचे वय कमी असते. कदाचित त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडले असावे. मी माझ्या दिराला सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने मला काहीच सांगितले नाही, पण म्हणाला होता की वेळेबरोबर तुम्हाला सर्व काही माहिती पडेल. असे काय प्रकरण होते की ते मला वेळेबरोबर माहीत होणार होते. मला माझ्या नवऱ्याचे जुने फोटो मिळाले होते. असे वाटत होते की तो पूर्ण खानदानात सगळ्यात जास्त सुंदर मुलगा होता. मग तो अशा परिस्थितीवर कसा काय पोहोचला? त्याला कोणाचा शाप तर नाही ना लागला? माझ्या मनात असे उलटे सुलटे विचार फिरत होते. खरं काय आहे ते तर आज मला समजणारच होते. मग मी विचार केला असता की मला काय करायचे आहे. माझा नवरा माझ्यासाठी परत कोणती तरी वस्तू घेऊन आला होता. तो मला शोधत माझ्या रूममध्ये गेला, पण मी त्याला रूममध्ये दिसले नाही. तेव्हा त्याने ती वस्तू तिथेच ठेवली. तो नंतर त्याच्या रूममध्ये आला जिथे मी लपले होते. त्याने दरवाजाला आतून लॉक लावले होते आणि खुर्चीवर डोके पकडून बसला होता. मी पडद्याच्या मागून त्याला बघत होते. त्याला अंदाजसुद्धा नव्हता की मी त्या रूममध्ये आहे. तो डोक्याला अशा पद्धतीने पकडून बसला होता जसं काय मोठा माणूस काहीतरी मोठा विचार करत आहे. त्याच्या चेहऱ्यावरून अचानक वेड्यासारखे हावभाव गायब झाले होते. मला त्याचे हावभाव बघून काहीतरी गडबड वाटत होती. कोणती तरी गोष्ट नक्कीच होती जी नॉर्मल नव्हती. थोड्या वेळानंतर त्याने खिशातून मोठा मोबाईल बाहेर काढला. तो मोबाईल बघून मी हैराण झाले की एवढा मोठा मोबाईल त्याच्याजवळ कुठून आला, आणि मोबाईलसुद्धा ठीकठाक होता, तुटलेला सुद्धा नव्हता, कारण त्याच्या सर्वच वस्तू तुटलेल्या होत्या. नंतर तो फोनवर कोणासोबत तरी बोलू लागला आणि जेव्हा त्याने बोलणे सुरू केले तेव्हा मी थक्कच झाले होते, कारण तो एखाद्या समजूतदार माणसासारखा बोलत होता आणि म्हणत होता की हे बघा, मी तुमच्यासोबत अगोदरच डील केली होती. तुम्ही हे पैसे बिझनेसमध्ये लावले तर ते माझे नसीब असेल की मला किती पैसे भेटतील. मला त्याचे बोलणे ऐकून खूप आश्चर्य वाटले होते की माझा नवरा जो जगासमोर वेडा बनलेला आहे तो इथे बसून बिझनेसच्या डील करतो आहे. मग जगासमोर तो वेडा असल्याचे नाटक का करत होता? स्वतःच्या बायकोसोबत तो का खोटं बोलत होता? तो आपल्या बायकोला तरी सर्व काही सांगू शकत होता ना. मन तर म्हणत होते की त्याच्यासमोर जाऊन त्याला जाब विचारावा, पण नंतर विचार केला की बघते अजून पुढे काय करतो ते. काही वेळानंतर त्याने त्याच्या खिशातून खूप सारे पैसे बाहेर काढले आणि त्यानंतर त्यांना एका साईडला ठेवून दिले आणि परत कोणाला तरी फोन लावला. यावेळेस मला समजले की तो ज्याला फोन करत आहे तो माझा दीर आहे. तो माझ्या दीराला म्हणत होता की माझे मन करते की मी पल्लवीला सगळं काही सांगून टाकू. ती माझी बायको आहे, मला तिच्यासोबत राहायची आहे. कदाचित त्याचा भाऊ तिकडून म्हणत होता की घाईघाईने निर्णय घेऊ नकोस.
मग माझा नवरा म्हणाला की घाई कसली, माझ्या लग्नाला आता 6 महिने होत आले आहे. जेव्हा त्याने माझे पुन्हा नाव घेतले तेव्हा मी त्याच्या समोर आले. मला अचानक समोर बघून तर त्याला धक्काच बसला. त्याचे तोंड उघडे ते उघडेच राहिले आणि त्याने फोन एका साईडला ठेवून दिला. मी त्याला विचारले की हे सर्व काय नाटक आहे? जगासमोर तुम्ही वेडे बनून का फिरत आहात? मी सर्व काही ऐकले आहे. तेव्हा तो म्हणाला की हे बघ, मला आज ना उद्या तुला सर्व काही सांगायचेच होते. मी त्याला म्हणाले की मग मला आत्ताच सगळं काही सांगून टाका की तुमच्या वेडेपणामागे नक्की काय कारण आहे. यावर त्याने मला अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून मी हैराण झाले. तो म्हणाला की मी पूर्ण गावात एक समजूतदार आणि शिकलेला मुलगा होतो. माझी खूप चांगली नोकरी होती. आता सुद्धा मी तीच नोकरी करत आहे, पण पूर्ण रात्रभर बसून मी ऑनलाईन काम करतो. मी त्याला म्हणाले की मग तुम्ही वेडा बनून का फिरतात? तो म्हणाला की माझी काही लोकांसोबत मैत्री होती, पण मला माहीत नव्हते की ते वाईट प्रकारची लोक आहेत. एक दिवस आम्ही लोक बाहेर फिरायला गेलो होतो. तिथे आमचे छोटेसे भांडण झाले आणि त्यांच्या हातून एक माणूस मारला गेला. तेव्हा त्याचा खुनाचा आरोप माझ्यावर आला. जर मी वेडेपणाचे नाटक केले नसते तर मला शिक्षा झाली असती आणि माझे संपूर्ण आयुष्य जेलमध्ये गेले असते, कारण ते सगळे लोक पळून गेले होते आणि मी त्या माणसाचा जीव वाचवण्याच्या चक्करमध्ये तिथेच राहिलो. पण तो सुद्धा या जगातून निघून गेला आणि त्याच्या खुनाचा आरोप माझ्यावर आला. मला पोलीस पकडून घेऊन गेले होते. आता सुद्धा ते लोक याच गावामध्ये राहतात. त्यांचे माझ्यामुळे खूप नुकसान झाले आहे, त्यामुळे मी वेडेपणाचे नाटक करतो. पण आता ऐकले आहे की त्यांनी आपले घर विकून टाकले आहे आणि येत्या 15 दिवसानंतर ते इथून कायमचे निघून जाणार आहेत आणि बस त्यानंतर मी माझ्या पद्धतीने माझे आयुष्य जगू शकतो. मी हे सगळं तुला यासाठी सांगितलं नाही कारण लोकांना समजलं असतं. ते लोक एकदा का इथून निघून गेले की मग मी तुला सगळं काही खरं खरं सांगणार होतो. तुझ्या भावाने जेव्हा आपल्या नात्यासाठी होकार दिला तेव्हा आम्ही लोक खूप हैराण झालो होतो. आम्हाला तुझ्याबद्दल सगळं समजलं होतं, त्यामुळेच मी तुला न पाहताच लग्नासाठी होकार दिला होता. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. मी बाहेर जातो ते देखील कामासाठीच बाहेर जातो. तुझा चेहरा दिवसभर माझ्या समोर असतो, पण मला भीती वाटायची की तू या वेड्याला कंटाळून सोडून जाशील. त्यामुळेच मी तुला महागाच्या वस्तू गिफ्ट आणून द्यायचो. मी हा विचार करायचो की मी तुला नवऱ्याचं सुख तर देऊ शकत नव्हतो, पण कमीत कमी तुला खुश तर ठेवू शकत होतो, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तो मला म्हणाला, आता रडायला काय झाले? मी म्हणाले, काही नाही, हे आनंद अश्रू आहे. त्यावर तो म्हणाला की वेडीच आहेस तू. दुःख झालं तरी रडतेस आणि आनंद झाला तरी रडतेस. हे बघ, मी तुझा नवरा आहे आणि अगदी व्यवस्थित आहे. तुझं आयुष्य आता खूप चांगलं होणार आहे. अजून 15 दिवस आपल्याला हे नाटक करावंच लागेल आणि त्यानंतर सर्व काही ठीक होईल. मी म्हणाले, ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. मी तर विचार करत होते की देवाने मला माझ्या कोणत्या पुण्याचे हे फळ दिले आहे. मी कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं, परंतु माझ्या भावाने आणि माझ्या बहिणीने माझ्यासोबत हे इतकं वाईट केलं होतं. परंतु मी देवाचे आभार मानते की तुम्ही अगदी नॉर्मल आहात. माझा नवरा म्हणाला की काळजी करू नकोस, सगळं काही ठीक आहे. मी नेहमी तुला साथ देईल आणि ते माझं कर्तव्यच असेल. आपलं आयुष्य खूप चांगलं असेल. आणि मग हळूहळू मी सगळीकडे सांगितलं की मी माझ्या नवऱ्याचा इलाज केला आहे आणि आता माझा नवरा ठीक झाला आहे. आमचं आयुष्य आता सर्वांसाठी एक आदर्श जीवन म्हणून सिद्ध झाले होते, कारण की सगळ्यांना असंच वाटत होतं की मी माझ्या वेड्या नवऱ्याला माझ्या प्रेमाने ठीक केले आहे. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.